आम्ही काही कमजोर नाही आहोत, आमची संख्या पण भरपूर आहे आणि रस्त्यावरती तर आम्ही आहोतच. देवेंद्र फडणवीसांनी आता संभाजीनगर माहिती दिली की अजून मला उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आलेल्या नाहीये. अपेक्षा आहे इथे काय देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्यावर अजून उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आल्या नाही. येणारात का फोन करून शुभेच्छा? शुभेच्छा द्यायला मला मी तेवढा काही खतरूड नाही आहे, पण साहजिकच आहे एवढं सगळं त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्याला टक्कर दिले त्याचंही कौतुक त्यांनी केलं पाहिजे. सर एक प्रश्न असा विचारायचा आहे, ह्या वेळेला राज्य निवडणूक आयोगाकडे ज्या कंप्लेंट्स केल्या गेल्या त्यापैकी एक कंप्लेंट जी नवीन होती ती म्हणजे शाई बद्दलची, इंडेलिबल इंक. आता त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सांगितलंय की ज्यांनी हे पुसण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरुद्ध आम्ही नाही अशा निवडणूक आयुक्ताबद्दल विरुद्ध जनता ॲक्शन घेईल. त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ करू नये. ते म्हणजे कोणी ब्रह्मदेवाचा बाप नाही आहेत. त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये. लोकशाहीचा अपमान केला तर निवडणूक आयुक्तांना सुद्धा शिक्षा करावी लागेल. नाही मी दिला ना, आता बोललो. नाही मी उत्तर दिलेलं आहे की त्यांनी लोकभावनेचा अनादर करू नये, संविधानाचा अनादर करू नये. संविधानापेक्षा निवडणूक आयुक्त मोठे नाहीत. ते सुद्धा एक मतदार आहेत, त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असतो. ते जर एका पक्षाला मतदान करू शकत असतील याचा अर्थ ते सुद्धा निष्पक्षपातीपणाने काम करू शकतात का हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल. आणि दुसरा प्रश्न असा आहे की राज्यभरातले जे आकडे आले त्याचं एकंदरीत विश्लेषण करता तुम्हाला असं वाटतं का की 2029च्या निवडणुकांसाठीच हा प्रिव्ह्यू आहे किंवा त्यावेळेला कशी हे एकंदरीत राज्याचं चित्र दिसेल त्याबद्दल हे लक्षण आहे? आपल्या मराठीमध्ये काही म्हणी असतात आहेत, त्याच्यात एक म्हण खूप छान आहे, अति तेथे माती. ह्यांचं आता अति होते त्याच्यामुळे त्याची माती व्हायला वेळ नाही लागणार. म्हणजे 29 सुद्धा खूप लांब झालं. सर एक सवाल है कि अब महाराष्ट्र में और मुंबई में रिजॉर्ट पॉलिटिक्स जो है वो शुरू हो चुकी है. महापौर को लेकर आप क्या कहेंगे? आप लोग की ड्यूटी हालांकि उतनी नहीं है लेकिन उसके बावजूद कुछ आगे का प्लान अगर आप बता पाएं. नहीं मैं क्या बता सकता हूँ. अभी पहले किसने कहा ना, अभी वो मांग कर रहे हैं. हाँ तो पहले तय होने दो. 2.5 साल में उनमें जो आए हैं अगर पहले 2.5 साल महापौर बनेगा क्या कि फिर और किसी उनकी पार्टी तोड़कर महापौर, जैसे मेरी पार्टी तोड़कर मेरा ही मुख्यमंत्री बनाया था वैसे उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे क्या? वो देखने जैसी चीज़. अभी इंटरेस्टिंग होगी ये बात. मुझे लगता है कि उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे, भाजपा महापौर बनाएगी. दुबार मतदानासंदर्भात आपण नेहमीच भोकल होतात, तर आपल्यापर्यंत बूथवरनं दुबार मतदानाच्या काही केसेस आल्या का, कंप्लेंट्स आल्या का तुमच्या कार्यकर्त्यांकडनं, आणि त्याचं पुढे काय? काही ठिकाणी आलेले आहेत. अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावं नसल्याच्या तक्रारी आल्या. विशेष म्हणजे गणेश नायकांचं नाव नव्हतं हे मी कालच्या